घरी पावभाजी केली की ती उरते. मग त्याचं काय करायचं हा विचार पडतो. तर हा मुंबई स्टाईल पावभाजी तवा पुलाव नक्की करून बघा. तर चला बघूया मी कसा बनवला. तर इकडे मी 2 मोठे चमचे तेल, 2 चमचे बटर घातलंय. मग ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घातलंय. जिरं चांगलं तडतडलं की एक बारीक चिरलेला कांदा सोबतच थोडंसं मीठ घालून चांगलं परतवून घ्यायचंय. कांदा चांगला परतला की ह्याच्यामध्ये मी काश्मीरी मिरची आणि लसूणची पेस्ट करून ठेवलेली ती घातली. याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण ह्याला परतवून घ्यायचं. आता याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो चांगला मऊसूत झाला की याच्यामध्ये एक बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची, चांगली परतवायची आणि आता आपण हे सगळं घातलंय त्याला आपण स्मॅश करून घ्यायचंय. तर हे आपलं स्मॅश करून झालंय. आता याच्यामध्ये सगळे मसाले, हळद, धणा पावडर, जिरा पावडर आणि 2 मोठे चमचे पावभाजी मसाले घालून चांगलं परतलं की याच्यामध्ये भरपूरशी कोथिंबीर घालायची आणि इकडे मी पनीर पावभाजी घालते जी माझ्याकडे उरलेली होती. ह्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती आहे, तुम्ही नक्की चेक करा. मिक्स करायचं. मग याच्यामध्ये उकडलेले मटार घालायचे आणि इकडे मी 2 पेले भात शिजवून घेतलाय. तर इथे वेगळा उकडलेला भात आहे. आता ह्याला चांगलं मिक्स करायचं. थोडंसं वरून बटर घालायचं आणि तयार झाला आपला झटपट असा हा मुंबई स्टाईल पावभाजी तवा पुलाव. ह्याच्यावर मी थोडंसं चीज घातलंय. तर मग कशी वाटली रेसिपी?